श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तमा नामकरणी लागे सिद्धाचे आचरणी विनविते से कर जोडणी भक्तिभावे करुणी सिद्ध मने नामधारका. पुढील कथा असे निका एक चित्ते तुम्ही एका ज्ञान होय समजताशे तया गाणगापुरात होता विप्रवेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गी वर्तत असे न घेतला प्रतिग्रह त्याने परांनासी जावो नेने मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच तया ग्रामी प्रतिदिवशी विप्र येती आराधनेशी शस्त्रसंख्या ब्राह्मणाशी मिष्टान्न घाले ती परियसा ऐकून ते विप्रनारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्री हरी म्हणून चिंती मनात आपुला पतिदैवहीन कधी नेने परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्ततायसे तयास्थानी आला विप्र महाधनी अपर पक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा तया स्थानी विप्राशी क्षण दिले परियेसी सवे त्याच्या स्त्रियासी अवतरले परियसा देखून ते विप्रवणिता पती जवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे याते स्वामी अंगीकारणे अर्थवा आपण निरोप देणे कांक्षा करीते माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे एकूण तिचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपणा न गडे म्हणत असे निरोप घेऊन तयवेळी गेली तया गृहस्थाजवळी आपण येवो भोजनाकाळी म्हणून पुसते तयाशी वेप्रमाणे तयाशी आम्ही सांगू दंपतीशी बोलावी आपुल्या पतीशी तरीच आपुले गृह यावे विचार करुणी मानसी आले नूरसहस्रस गुरुपाशी नमन करी साष्टांगाशी अनेक परिविनविते म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपल्या पतीशी सांगणे आवते बर्वे येतसे सांगू म्हणे दंपतीशी माझा पती नायके वचनाशी न वचे कधी परांनाशी काय करू म्हणत असे एकूण तिचे वचन श्री गुरुमती आशोधन बोलावणी आता तक्षण सांगती तया द्विजाशी श्री गुरुमती तयाशी जावे तू आमंत्रेशी तुझे श्रेयशी मानसी असे मिष्टान जेवावे तिचे मणीची वासना तू आज पुरवावी कारण सदा उचित अंतकरण कुलश्रेयचे असू नये ऐकून श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवे तसे कर जोडून न घे परान्न नेम असे गुरुवचन जो न करी तो पडे रोरवागरी निरोप तुमचा घ्यावा शिरी जाईन स्वामी म्हणत असे पुसोने श्री गुरुशी आले दंपत आमंत्रणाशी आनंद झाला बहुवशे तया विप्रश्रेत पितृनाम उच्चारुणे संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परिचय मिष्टान्न वाढीती तया दंपतीशी भोजन करिता समयी दिसे विपरीत तयेवरी तयेशी श्वान सुकर येऊन हर्षी समागमे जेविता ती कंटाळले तिचे मन उठे आपण त्याजून अन्न जेविते होते जे ब्राह्मण त्या समस्ताशी सांगत असे ऐसे परिपती सहित आली नारी चिंता करीत पती सांगे वृत्तांत स्वान उच्चिष्ट जेविले ते श्रेयशी म्हणे तो ब्राह्मण तुझे आपुले दैवहीन घडले आपणा परान्न उच्चिष्ट स्वानसुकराचे ऐसे कोपोनी श्रेयशी आली दोघे श्रीगुरुपाशी नमन करीते भक्तीशी एका श्रोते एकचित्त श्री गुरु म्हणते येशी कैसे सुख परांनाशी सदा दूषित पतीशी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणे परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझी म्हणी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले ऐकून तयाचे वचन श्री गुरु म्हणते असून पूर्वेली स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परांनाशी वर्तले तुझ्या वाक्यासरशी न करी चिंता मानशी दोष तुझं नाही जाण आणि कैक सांग तुझं जेणे धर्म घडती सहज अडला असेल ते एखादा द्विज देव पितृकर्माविन कोणी न मिळे विप्रत्याशी जावे तेथे भोजनाशी जरी तेथे तू न जानशी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन विप्र साष्टांगी करीन म्हण विनवेतेसे कर जोडून विनंती माझी परियसा अन्न घ्यावे कवनाच्या करी घडती दोष कवनापरी जाऊ नये कवनाद्वारी निरोपावे स्वामी श्री गुरुमंती विप्राशी अन्न घ्यावे घरे पुसशी गुरु भुहानादिकी हर्षी जेवावय शिष्यावर्गागरी वेदिकाशी विद्वजन मातुल आपुला ससुर जान सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे अळला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवदारा विप्रमणे श्री गुरुशी विनंती माझी परियसी निषिद्धान्न सांगा आम्हाशी कवन्या घरी घेऊ नये बहुजन एक अन्न करीती पुत्थक वैश्य देव न करीती वरजावे अन्न विप्रजाती महादोष बोलीजे धन गर्वे तामसा घरी कृपन निर्धय व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वरजावे दंभार्थाने जप करी अर्थवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये कुळदैवत माता पिता सोडून जाय जोग परता आपल्या गुरुशी निंदिता जेवू नये तया घरी आपुले कन्या जामातासी क्रोध करू सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घराशी निपुत्राचे घरी देखा समस्त दुष्कृत्य परांनाशी घडती देखा ब्राह्मणाशी तेशीची जाना परश्रेयसी संग केल्या नरक होय परगृही वास करिता
जाय आपुली लक्ष्मी त्वरिता आमोशेषे परान्न जेविता मास पुण्य जाय देखा आपुल्या कन्येच्या घराशी जाऊ नये भोजनाशी पुत्र झाल्या कन्येशी सुखे जावे अवदार सूर्यचंद्र ग्रहणाशी अन्न घेऊ नये परियसी जात अर्थ अमृत सुदकेशी जेवू नये परियसा ब्राह्मणपणाचा आचार कवन राहते द्विजवर जैसे जरी करीती नर त्याशी कैचे देणे असे विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सोडिले याचे कारणे दरिद्र आले स्वधर्म नष्ट होईन विप्रविनवी स्वामीशी आमुची विनंती परियसी आचार धर्म कैसे निरोपावे दातारा पराशर म्हणे ऋषीशी सांगेन आचार परियसी जेणे होय अप्रायसी सर्व सिद्धी पावती ब्रह्ममुहूर्ती उठोनी श्री गुरुस्मरण करोनी मग ध्यावा मूर्ती तिने ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतुसह सनत कुमार सनक सननंद सह स्मरावे तयेवेळी सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्धयोगी एका सप्त समुद्र असती जे का स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषी ते स्मरुणी सप्त द्वीपे सप्त भुवनी समस्त नामे घेऊनी मग म्हणावे प्रार्थना स्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करुणी दानी लघुशंकेसे जाऊनी स्वच्छाचमन करावे भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभई आलिया शिंकलिया दोन्ही लघुशंका सोसेशी दोन्ही आचमन करावे अधो वायू शब्द झालिया ओखटे काही दृष्टी देखील या दोन्ही वेळा आचमनून या सुची होय प्रियसा जवळ उदक नसेल जरी श्रोताचमन करा निर्धारी स्पर्शावे चशुश्रोत्री येणे पवित्र परियसा गायत्री जपाव्यतिरिक्त वरकड जपावे आगमोक्त मग होता अरुणोदित बहिर्भूमीस जाईजे आज्ञा पवित्र कानी ठेविणे नैऋत्यम दिशे जाऊनी डोई पालव घेऊनी अधोमुखी बैसावे व्रतभंग झाल्या ब्राह्मणास हेची आचार परियस चारी वर्णा हाचा उपदेश स्वच्छ विधी बोललेला विप्र दक्षिण तळाहातही 5 तीर्थे प्रख्यात असती जे बोलिले असे श्रुती तेही आता सांगेन अंगुष्ट मूळ तळहातेशी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परियसी अंगुष्ट तर्जन मध्येशी पितृतीर्थ असे जाण चतुर्गुळ तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठ काबा गोतरी ऋषीतीर्थ असे जाणा तर्पण देव पितृ ऋषी जे स्थानतीर्थ करारशी आचमन ब्राह्मणतीर्थेशी करावे ब्रह्मविद्वेजन ब्राह्मतीर्थ आचमने तिने केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थ उदक सोडून गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त दोन्ही त्रैवैक्रम वामन गाल स्पर्शने बेंबिष्टी तळहस्ते ठेवून श्रीधर नाम उच्चारावे पुनरुपहस्त ऋषिकेशी पद्मनामे पाद स्पर्शी सव्यहस्त पंचांगुलेशी दामोदरे शिरस्थाने चतुरंगल पुष्टेशी सकर्षण घराणेशी तर्जनी आदी अंगुष्टेशी म्हणावा वासुदेव प्रदुमन्य अंगुष्टानामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्राशी स्रोत स्पर्शावे अंगुष्ट कनिष्ठेशी अधोक्ष नारसिंह म्हणायसी अच्युते नाभी जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुले उपेंद्र शिरशी देखा हरी श्रीकृष्ण भुजांग स एका 5 अंगुले विधीपूर्वक येणे विधी स्पर्शावे श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी आचमन विधी आहे जे करीती भक्तीशी दैन्य केचे त्याग्री करावे प्राप्त स्नान तेने होय सर्व साधन तेजोबल आयुष्यवर्धन प्राप्त स्नान केली अशक्य संकटे झाले जरी अर्थवान मिळे निर्मळवारी स्नान करावयाची परी सांगेन एक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अर्थवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेशी अनेक स्नानफळे असती जास्ती असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शनमात्री तीर्थस्नान फळ असे अर्थवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे प्राप्त स्नान करावेशी शीतोदक उत्तम परियसी अशक्य असलेल्या देहाशी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झाल्या अग्निस्पर्श संपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थाशी मुख्य असे प्रथम शीतोदक घालवणे पाश्चात्य उष्णोदक मिळवणे स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तीरी असे नरू अशक्य असे शरीरे स्मरून करुणी नदी निर्धारू आंध्र वस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण रविवारी विशेष जाण जोर होय अंगाशी कांती हानी सोमवारशी मंगळवार मृत्यू पर्यसी लक्ष्मी पावे बुधवारीशी धनहानी होय गुरुवारी शुक्रवार पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्राप्त पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवदारा श्वेतवस्त्र ब्राह्मणाशी मुख्य असे पर्यशी असावे उपवस्त्र बहिर्वाशी उत्तर वस्त्र म्हणी जे तया धोत्र नेसल्यानंतर विभूती लावावी परिकर
मंत्रविधान पुरसरी भस्म करावे. धारण भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे. द्वारावरती मुख्य धरी वरकड मूर्तिका अग्राह्य. विवाहादी शोभन दिवशी देवताकृत श्राद्ध दिवशी अभ्यंगनंतर सुतकेशी गोपी चंदनवर जावे. प्राप्त संध्येचे विधान सांगेन हे का ऋषीजन. नक्षत्रे असताती प्रारंभ अर्ध सूर्योदयी द्यावे. सूर्योदय होत तव जप करीते उभे असावे. उदय समयी अर्ध द्यावे. तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ. गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरिता. आसन घालून निरुता चित्त दृढ करावे. ब्राह्मतीर्थ त्रिराचमन विष्णू नामस्मरण प्राणायाम विस्तारून नासपूर्वक करावे. ब्रह्मभुवर स्मरुणी म्हणून प्राणायाम करावे. तिने त्रिपदा गायत्री जपे करुणी जपणाराशी सर्वसिद्धी. आता करा मार्जनाशी सांगेन एका समस्त ऋषी. जैसे असे स्मृती चंद्रिकेशी तेने विधी करावे. अर्ध द्यावयाचे विधान सांगेन एका ऋषीजन. गोश्रुगा इतके उच्च करून अर्ध द्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जपोनी साय प्राप्त द्यावी तिने. हंस चशुषी मंत्रिणी मध्यान्नी अर्ध द्यावे अवधारा. प्राप्त मध्यान्नी उभे बरवे. साय अर्ध बैसुनी द्यावे. आचमन त्रिवार करावे. करा प्रदक्षिणा असा वादित्य. अर्ध द्याव्याचे कारण सांगेन कथा विस्तारून. राक्षस मंदेय दारुण 30 कोटी आहे ती देखा. सूर्यासवे युद्धाशी नित्य येती परेयसी. संदेह पडे देवाशी सूर्या होईल अपजय. अपजय होता सूर्याशी. उदय असता म्हण नवे परेयसी. कर्म न चालती ब्राह्मणाशी. स्वहा स्वधाकारण चाले याचे कारणे अर्ध देती. तिची वरजायुधे होती जावोनी दैत्याशी लागती. पराभविती प्रतिदिवशी दैत्य असती ब्रह्मवश. त्याशी बदली या घडती दोष. प्रदक्षिणा करिता जाती दोष असा वादित्य म्हणून. ब्रह्महत्येचे पापाशी पूर्व प्रदक्षिणा दोष नाशी. चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे. गायत्री जप केल्या घरी एका एकची फल असे निका. बाहेर द्विगुण फल अधिका. नदीसी त्रिगुण फळ असे. स्थळ वृंदावन देखा. दशगुण फळे आहे ती अधिका. अग्निहोत्रादी स्नानी एका शताधिक फल असती. तीर्थ देवता सनिधानी सहस्र फल असे निर्गुणी. शतकोटी फल हरिसनिधानी ईश्वर सनिधानी अनंत फळ. भिन्न काष्टासनी बैसोनी जरी जप करीती मनोहरी. दुःख होय त्यास पारी. तृणी भाग्य यश जाय. भस्मासनी व्याधिनाश. कलंबासनी सुख पर्यस. कृष्णाजनी ज्ञानप्रकाश. व्याघ्र चर्म मोक्षश्रिया. कुशासनी वशीकरण. सर्व रोग अपहरण. पापे जाती पळून वायू प्रज्ञाधिक होय. गायत्री मंत्राचे परिशेषा एक चित्ते पर्येसा. नाम मंत्र असे विशेषा. अक्षरे दोन्ही पाप हरे. मन कार मन जे आपुले मन. त्रकार नाम आपुला प्राण. मन प्राण एकवटन जप करावे एकचित्त. जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असते त्रिभुवने. जकार जन्म विच्छोदने. पकारे जन्म पापदुरी. चारी वेदांशीमुळे एक. गायत्री मंत्र असे एक. याचे कारणे जपावानिक. वेदपठन फळ असे. ऐसा मंत्र न जपे नर. वृथा जन्म जैसा सुकर. जप करा हो निर्धार. चिंतिले फळ पाविजे न करावा उदके बैसोनी. त्वरित होय प्रज्ञाहीन. सांगेन त्याचे कारण. अग्नितीन विप्रमुखी. अहनीय ग्राह्य पत्य. दक्षिणाग्नी तिसरा विख्यात. अग्नि उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे. उदक वर्जावे या कारणे. बैसी ज्या आपण सुभासने. हस्त स्पर्शोनी नाभी स्थानी प्राप्त काळी जपावा. मध्यान्नी हृदयस्थानी जपावा. माळा धरोणी. हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा. उभेने करावा प्राप्त काळी. बैसोनी की जे मध्यान्न काळी. अर्थवा उभे रावणी निश्चयी. उभय पक्षी करावा बैसोनी जपावा सायंकाळी. पाहावा वृक्ष मन निर्मळी. जरी वृक्ष नसे जवळी. नाशाग्र नैनी जपावा. ब्रह्मचारी गृहस्थाश्री जप नेमेला अष्टोत्तरेशी. वानप्रस्थ यतीश्वराशी सहस्र मुख्य करावा. संधी विग्रह होय जरी अष्टविशंती करा पुरी. अशक्य होय जरी 10 वेळ जपावा. उत्तम पक्ष करा मानसी. मध्यम मुख्य गोपेशी. प्रकट वाक्यासरशी. कनिष्ठ प्रकार पर्यसा. त्रिपाद असती गायत्रीशी. मिळून न म्हणावी पर्येसी. म्हणता पातक महादोषी. महानरक अवदारा. पुतक करुणी त्रिपादाशी. जपा मंत्र अतिहर्षी. पापे जाते ब्रह्महत्या दोषी. अनंत पुण्य पाविजे. अंगुळी जपे एक पुण्य. पूर्वांगुलीने दक्षगुण. शंखमणीने होय सतगुण. प्रवालमाला सहस्रफळ. स्फटिके 10 सहस्र पुण्य. मौक्तिकेच लक्ष गुण जाण. पद्माशी जप निर्गुण. 10 लक्ष पुण्य असे. कोटी गुणे सुवर्णमाला.
कुश रुद्राक्ष अनंत फळा जप करा तुम्ही निश्चया गोप्य माला धरुणिया जप करिता नुलंगी जे मेरू पाप बोली जे अपारू प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंगिले पाप जाये गायत्री जप 3 पादास प्रत्येही करावा एकादश पापाचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता करावा शस्त्रैक चित्ता उपपातके नाशती महापातकादी दोषाशी कोटी जप करावा पर्यसी जी जी कामना इच्छिशी त्वरितो हे अवतारा जप करावा मन दृढे न पाहावे मागे पुढे शूद्राधिक जातीकडे संभाषण आधी करू नये कडू नये देह आपुले नेनता जरी इतुके घडले श्रोताचे मन करावा हिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण काना सप्त देवता आहे ती जाना स्पर्श करिता तत्क्षणा पापे जाती परेसा जपता निद्रा येई जरी आधो वायू जांबयाली जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडती अवधारा नेनता घडे तुके जरी आचमन करावे श्रोती अग्नि सूर्य धेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापनी अग्निशी करावे नित्य हवनाशी वारा घालू नये त्याशी पापे पर्णमुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाते सुपे दरिद्र धन शय मुखे फुंकली आयुष्य जाय हस्ती मुळे होय मृत्यू फुंकनी अर्थवा विजनेशी वायू घालावा अग्निशी काष्ट समृद्धी पर्यशी ज्वलित असावा अग्नि देखा ज्वाला निगती जयस्थानी आहुती द्या घालाव्या ती वदनी समिदा आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये समिदा पुष्पे दुर्वा देखा आणो नये शूद्र एका होमद्रव्य आहे ते विषय का सांगेन नावे प्रेसा साळी सावे नेवार तंदूळ असती मनोहर गोधूम जव निर्धार या व नाळ राळे मुख्य असती साठी दाने मितीप्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अर्थवा न करावा उणे घृत संपर्क करावे घृत नसेल समयाशी तिळ पवित्र होमाशी तिळाचे तैल पर्येसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसाशी मना वेद शक्तीशी अनध्याय होय तया दिवशी एकत रुचा म्हणावी तेही नये एखाद्याशी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्रह्मणे मंत्राशी 3 वेळ जपावा एखाद्या दिवशी न घडे जरी अर्थवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेदपठन फलसे श्वेत तिळ देवाशी धूम्रवर्ण ऋषीजनाशी कृष्णवर्ण पितराशी तिळ तर्पण करावे यज्ञोपवित सवे देवाशी निवितीने करावे ऋषीशी अपसवे पितराशी तर्पण करावे येणे रीती देवाशी अंजोली एक ऋषीशी अंजुली द्वैसंबक पितराशी अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे श्रियांश अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधूशी एका सापत्नी आचार्य नमिका द्वया झुली करावे देव ब्रह्म ऋषी ईश्वराशी अक्षता मुख्य तर्पणाशी कुळ कृष्ण तिळ पितराशी अनंत पुण्यप्रेसा जंदे न करी तिल तर्पण उदके मुख्य करावा जाण मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्र करावे पाय न धुता मंगळस्नान तिला विन करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विन निष्फळ असे अवधारी निशब्द बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसे दीपावळी चतुर्दशी करावे तर्पण प्रियसा अंगारक कृष्ण चतुर्दशीशी यमाचे नावे विधीशी करावे तर्पण प्रियसी यज्ञोपावित सवाने एके तिळ घेऊन त्रिवार अंजुले देऊने यमाचे नाम उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने यमाचे नावे त्रयोदशी सांगे एका विस्तारेशी यमधर्म राजा नामे येसी मृत्यू अंतक चौथा जाना व्यवस्थान काल देखा सर्वभूतशय एका 8वा औदुंबर नामिका निलाय परमेष्ठी 10 जाना उक्रोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पुस्तक नामे म्हणून एकेका नदीत द्यावे प्रियसा समस्त पातके नासती रोग व्याधी न पीडिती न घडे कधी अपमृत्यू शनेश्वरादी महापीडा शुक्ल पक्षी माघमाशी तर्पण करावे अष्टमीशी भीष्मनाम पर्यसी वर्ष पातके परिहार होती ऐसे तर्पण करुणी सूर्य नामे अर्धे तिने द्यावी समस्त द्विजवणी म्हणे नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे अन्निक निरूपण नाम षट्त्रिशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयपरमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 37 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासे पुढे कथा वर्तली कैसी श्री गुरुमंती ब्राह्मणाशी काय निरूपले त्यावरी श्री गुरुमंती ब्राह्मणाशी गृही रक्षावे कारणाशी अग्निमंथन काष्टाशी संपादावे कृष्ण मांजर श्रीखंड दिव्यमणी घृत तिळ कृष्णाजी छांग वस्त्र इतुकी असावी पवित्र दुरिते बाधा करू न शकती शुक्ल पक्षी सारसाशी पोसावे घरी परियेसी समस्त पाप विनाशी धेनू असावे आपले घरी देवपूजेचे विधान सांगे ना एका एक मन
गृह वरवे समार्जुन देव गृहर्षावे हिरण्यरोप्य ताम्रेशी अर्थवा मूर्तिका पात्रेशी समाजन करावे विदिशी निषिद्ध पात्रे सांगेन काश्य पात्र कन्या हस्ती नवरी अर्थवा शूद्र जाती न करावे वस्त्र धोरणी वाम हस्ती दक्षिण हस्ते सारवावे प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊनी अगत्य करणे घडेमणी भस्म करुणे सारवावे रंगमाळिका घालूनी निर्मळ असावे देवता भोवणी मग शोभासनी बैसोनी देवपूजा करावी त्रिकाळ न घडे ज्याशी प्राप्त काळी करावी अर्शी तेही न साधे परियसी मध्यान्न काळी करावे सायंकाळी मंत्रीशी पुष्पे व्हावी भक्तीशी ऐसे न साधे जयशी भोजन काळी करावे देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपुर नरक भोगी निरंतर एक ब्राह्मण एक चित्ते देवपूजा कराव्याशी विधाने सहा परियशी उदक नारायण स्वरूपेशी पूजिता तृप्त जगन्नाथ दुसरा प्रकट सांगेने एक अग्निपूजा अधिका मानस पूजा अतिविशेषा एक चित्ते प्रियसा सूर्यपूजा करिता जाणं संतुष्ट होई नारायण सामान्य पक्ष चिंडील जाणं प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी अर्थवा पूजावे धेनुषे ब्राह्मण पूजावे अतिविशेषी गुरुपूजा मनोमानसी प्रत्यक्ष तुष्टे त्रयमूर्ती निरोप घेऊन श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाचे विधीपूर्वक अर्चावे श्री गुरुचे निरोपण पूजा करी काष्टपाशानं तेची होती देव जाणं प्रसन्न होय प्रियसा प्रणव मंत्रोणी द्वादश उदके प्रोक्षावे आपले शीर्ष संकल्प करुणी अगन्यास कलश पूजा करावी देवा दक्षिण भागेशी कलश ठेवावे परियसे पूजा करुणी भक्तीशी शंख पूजा करावी निर्माल्य काढून विनयसे टाकावे नैऋत्य दिशी धृतवर्ष अर्थवाहर्षी दीप प्रज्वलित करावा स्मरावे मनी श्री गुरुशी मनोवाक्य कर्मेशी अर्चन करावे पीठाशी विधीपूर्वक उदारा चारी द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्जुनी शांताकार करा ध्यानी मग आवाहन मंत्रोतक्त शीर्षती आव्हानोनी पुरुष एवदे करा आसन यथावनश्य म्हणून पाद द्यावे अवधारा मंत्र म्हणून त्रिपा दुर्धव ऐसा अर्ध द्यावे प्रियसा तस्मा द्विराळ म्हणा ऐसा देवाशी आचमन समर्पावे यत्पुरुषाने भद्रेशी स्तपन करावे देवाशी पंचामृतादी विधीशी स्तपन करावे पुरुष सुक्तादी रुद्रेशी श्रुती मार्गे करुणी मान्यासाशी स्तपन करावे परियसे एक चित्ते अवधारा स्तपन करुणी देवाशी बैसवावे सुभासनेशी तयज्ञमिती मंत्रेशी वश्रे द्यावे प्रियसा तस्मादे ज्ञात मंत्रेशी यज्ञोपावित द्यावे देवाशी येणेच मंत्रे गंधाक्ते अक्षदेशी वाहावे अनन्य भक्तीने तस्मा दोषा अजायत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे व्हावी एकचित्त मनपूर्वक देवाशी पुष्पे व्हावयाचे विधान सांगेने हे कारुषीजन आपण परिसे कुसुमे सुगुण उत्तम पक्ष परियसा पुष्पे असते अरण्यात मध्यम प्रकार असे वाहत क्रय करुणी विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाण उत्तम न मिळते द्याव्या विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधमपित कृष्णचित्र अधमाधम वरच व्हावे शिळी पुष्पे देख सच्छिद्र अर्थवा कृमिभक्षक भूमीवरी पडले एक पुष्प त्याजावे देवाशी शिळे नवते द्रव्य जाण बिल्वपत्र तुळशीपर्ण सहस्रपत्र कमळे जाण सदा ग्राह्य देवाशी शतपत्रे बकुल चंपकाशी पाटले कमले पुन्नागेशी मल्लिका जाती करविरेशी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णू पूजा कराव्याशी वजावी पुष्पे तुम्ही ऐसी दतुर अर्क करविरेशी रक्त पुष्पे वरजावे गिरीकर्णिका निर्गुंडेशी सेवगा कपित्य करंजेशी अमळपत्र कुष्मांडेशी पुष्पे विष्णूशी वरजावी ही वाहिल्या होय दोष सांगेने एका समस्त ऋषी पूजा करते विष्णूशी त्याजावी याची कारणे वर्ज पुष्पे ईश्वराशी सांगेन नावे प्रियसी कपित्य केतकी शशांकेशी श्याम पुष्पेवर जावी कृष्ण पिंगळ करंज देखा धातकी निबांधी पंचका बकुळ दांडी बकेतका माधवी पुष्पेवर जावी चुत कुंद युती का जाती रक्त पुष्पेवर जावी निरुती ईश्वार्चने दोष घडती श्वेत पुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशाशी वर्ज करा तुम्ही तुलसी वर्ज करावे दुर्वेशी दुर्गा शक्ती देवी दे यत पुरुष मंत्रेशी सुगंध धुपावे परिमळेशी ब्राह्मणस्ते मंत्रेशी एकारती करावे मनोभावे चंद्रमामसो मंत्रेशी नैवेद्य द्यावा परिकरेसे तांबूल देता मंत्राशी नाभ्याशी म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजन सप्तस्ते मंत्रे करून वेदाह मेती मंत्रे करून पुष्पांजली अर्पावी दाता पुरसात मंत्रेशी नमस्कारावे देवाशी अतिसन्मुख पुष्टदेशी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगेन एका द्विजवन अपसवे देवा प्रदक्षिण करुणी नमन करावे आपुला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अर्थवा उत्तम द्विज देखता सन्मुख जाऊनी विदावे माता पिता गुरुशी नमस्कारावे ऐसी उभय हस्ते कर्णास्पर्शी एको भावे वंदवावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोणी निका वाम हस्त वाम पादावरी देखा धरुणी नमस्कार करावा माता पिता गुरुधाता
भयहरता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापन पत्नी असेल जे माता वय अधिक इष्टमित्रा नमस्कारावे तयाशी निषिद्ध स्थाने नमावयाशी सांगे नाही का तुम्हाशी वय उणे असेल ज्याशी नमू नये विद्वजनी जप अथवा होम करिता दूर देखील द्विजयता स्नान करिता जळीक असता नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणाशी नमू नये परेसी प्रेत नरू मूर्ख जनाशी करू नये नमस्कार गीत वाद्य नृत्यशी संतुष्टावे देवाशी प्रार्थना करावी भक्तीशी मग आचावे सनकाधिक पूजा अर्पुणी देवासी हस्त ठेवणी पिठेशी उत्तर पूजा करा हर्षी मग करावे उद्दासन माता पिता घातकी यासी शोणी स्वपच चांडाळाशी अतिथी आलिया घराशी अन्न द्यावे परेसा न विचारावे गोत्रकुळा अन्न द्यावे तात्काळा विमुख झाल्या वर्षे 16 पितर न येती घराशी अन्न दानविन अन्न ग्रहण करू नये साधुजन पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चांद्रायन आचरावे न होता वैश्य देव आपल्या घरी भिक्षेशी आला नर जरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्यदेव फल असे यतीश्वरादी ब्रह्मचारी जे असमयी येते आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ऐसे अतिथी पूजोनी मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे पूर्वाभिमुख बैसोनी भोजन समय धरा मौन पाद अभय जोडून बैसावे एकाएक चित्ते मंडळ करावे चतुकोश कोणी वरी भस्म प्राक्षोणी क्षत्रिय अशी मंडळ त्रिकोणी वर्तुळ वैश्याशी परियसा न करिता मंडळ जेवी जरी अन्न रसनेती निशाचरी पिशाच असुर राक्षसेरी अन्न रसनेती अवधार उत्तम पूर्वाभिमुख देख पश्चिम मध्यम असे एक पितृकार्य उत्तरमुख सदा दक्षिणवर जावी काश्यपात्र भोजनेशी तांबूलासहित अभ्यंगेशी गृहस्थाशी मुख्य जाण यती ब्रह्मचारी विधवा श्रेयशी वर्ज पुटके काश्यपत्रेशी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातक होय जाना सवे घेऊन बाळकाशी जेवू नये श्राद्ध दिवशी आसन आपुल्या आपणाशी घालू नये ब्राह्मणाने बळी घालूनी चित्रगुप्ताशी काढवावे सेवेची पर्यसी वामहस्त धुहोनी विशेषे पात्र दृढ धरावे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोक्षण द्यावे मंत्रपूर्वका मग द्यावा प्राणाहुती आपोक्षणाविन भोजन करी पाप विमोचन करा तरी अष्टोत्तरशत गायत्री जपता दोष परिहारा श्लोक वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रितं प्राणामानसमायुक्तं पंचाम्न चतुर्विधम अन्न ब्रह्मरशो विष्णू भोक्ता देव गिरिजारमणू ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा मग द्याव्या प्राणहून आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठगृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिक अंगुष्ठेशी अपानाय स्वाहा म्हणावेसी व्यानाय स्वाहा म्हणावेशी अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेशी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पंचांगोले परियेसी समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न दंतोस्पर्श नाही जाण जिव्हेने गिळोनी तत्क्षण मग धरावे मौन देखा मौन धरावयाचे स्नान सांगे नाही का तुम्हा विधान स्नान समयी धरा निर्गुण न धरिता वरुण फलनेयी होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तत्क्षण जैविता मौन न करी धरी आपण अपमृत्यू घडे त्याशी अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घे तववरी मौन धरावे अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी पिता जिवंत असे ज्याशी अर्थवा ज्येष्ठ बंधू पर्यसे धरू नये मौनाशी श्राद्धान्न जेविता धरावे जेव्हा व्हावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षुन पूर्वी द्रवान्न कठिनान्य मध्ये पर्यसा भोजनात समयाशी जेव्हा व्हावे पूर्ण द्रवणाशी बळ न जाय पर्यशी शीघ्र भोजन करावे जितू का मावेल आपुल्या मुखी तितू का ग्रास घ्यावा विषयकी अधिक घेता ग्रासमुखी उच्चिष्ट बक्षिले फळ देखा न बैसावे सहभोजनाशी इष्ट स्वैरे इत्यादी काशी व्रतबंधाविने पुत्राशे कन्या कुमाराशी दोष नाही भोजन करी स्नानाविन होम न करी जेवी कवन अन्न नवे ते कृमी जाण म्हणे परासर ऋषी दीप जाय भोजन करिता पात्र धरावे समस्त सविता पुनरिपो दीप म्हणून लाविता मग भोजन करावे स्पर्श नाही जेविता केस अर्थवा सांगता महादोष दिसू नये ओम आकाश अंधकारी जेवू नये न ठेविता शेषश्रेयशी जेविता अंतत दोषी अत्यंत दोषी ठेविले न जेवता स्त्री अशी दोष महापातके घडती जाणा न करावे सहभोजन जेविता होय उच्चिष्ट भक्षण कुलश्रेयशी भोजन करिता निर्दोष पर्यसा सबे बैसोनी एकासनी अर्थवा आपुले अंतरुणी प्राशन न करावे पाणी महादोष परेसा कृष्ण वस्त्र नेसोने आपण अपार दोष जेविता जाण स्त्रीजन वाढती कासेविन उच्चिष्ट समान पर्यसा
उठून जावे प्रक्षालनाशी गंडुष्य करुणी मग हस्त प्रोक्षी न करिता गंडुक्ष प्रक्षाली हस्ताशी आत्मघातकी तोची जाना मुख प्रक्षाळिता प्रियसी मध्यमांगुली दातग्रासी तर्जनी अंगुष्ठे महादोषी रौरव नरक परियसा हस्त दाखवावे अग्निशी आणिक सांगेन परियसी बंधुवर्ग अस्ति जयाशी पुसू नये वश्रेकर मग स्मरावे श्री गुरुशी अनेक स्मरावे कुलदेवतेशी येणे परी विधीशी भोजन करावे द्विजोत्तमा विप्रविनोय श्री गुरुशी भोजन प्रकार सांगितला आम्हाशी विधी निषद अन्न कैसे निरोप हवे कृपेने नख केस पडले अन्न स्पर्श केल्या मांजरे जाण वायस घारी कुकुटादीन करुण स्पर्श अन्न त्या जावे धेनू मूषक मुखस्पर्श अर्थवा सर्प संपर्क अंधकेस त्या जावे अन्न भरवसे असेल उच्चिष्ट अन्नाजवळी घृत तेल समिश्रित तिळे अन्न शिळे अन्न पवित्र तळीले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा मासान्नाचे वटक देखा शिळे नव्हते कधी एका जैसे लाह्या पीठ देखा शिळे नव्हे परेसा येशा शिळ्या अन्नाशी दोष नाही परेसी विटाळ होता महादोषी सुची स्नानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल द्यावे परिक्रम कर्मुक चूर्ण पर्ण सत्वर द्यावे घ्यावे ब्राह्मणाशी परणे विन कुर्मुखमुखी घालता आपण होय अमुखी असुखी सप्तजन्म दरिद्र दुःखी अज्ञानी होय अंतकाळी भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयनघर येणे विधी आचारावे कटवा निर्मळ असावी जाण वर जावी त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वस्त पिंपरी निर्गुण न करावे खटवा पर्यसा निषद जांभूळ काष्टाशी वर जावी प्रेत गंजदंताची भिन्न काष्ट त्या जावी साची बरवी असावी खटवा देखा स्वगृही शयन पूर्वमुखी ससुर गृही दक्षिणमुखी प्रवास काळी पश्चिममुखी शयन करावे प्रेसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वर कड फळ सांगितले विशेषा विप्र आचार आहे ऐसा ऋषी मार्ग शुभाचर पूर्ण कुश ठेवणे हो बी उशी मंगळ द्रव्य घालावे बहुअशी रात्री सुक्त म्हणावे पर्यसे विष्णू स्मरण करावे निश्चिद्ध स्नाने निजवायशी सांगेने एका समस्त ऋषी जीर्ण देऊळ स्मशानेशी एका वृक्षास्थळी वर जावे वारुळाजवळी वर जावी आपण तळ्याच्या पाळी नदी तिरी साधू वसती जवळी अघोर स्थळी निजू नये वर जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील खालती निजती जरी खटावान वर जावी त्यापुढे नेसून ओले अर्थवा नग्न निजू नये शिर वेष्टून आकाशाखाली वरजो नदी पर असता निजू नये पूर्व रात्री अपर रात्रीशी निजू नये पर्यसी असू नये श्रीपाशी रजस्वा चतुर्दिनी असावे जानवे उपविस्तीशी दृष्टी पडू नये योनिशी आयुषीन पर्यसी दीपवर जावा या कारणे निळ वस्त्र नेसले श्रेयशी करिता संग पर्यसी पुत्र उपजे चांडाळेशी शुभ्र वस्त्र विशेष रजस्वानवता श्रेयसी न करावा संग पर्यसी संग करिता महादोषी अनेक प्रकार एक असे 10 वर्ष होता कन्येशी रजस्वाहा सर्वत्राशी एका तुम्ही स्मरत ऋषी पराशर सांगत असे ऋतू देता चतुर दिवशी पुत्र उपजे अल्पायुष्य कन्या होय 5व्या दिवशी 6व्या दिनी पुत्र पर्यसा विषम दिवशी कन्या जाण सम दिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतू काळखून चंद्रबळ असावे मूळ मघा रेवतीशी संग न करावा पर्यसी कोप असावा उभयतांशी संतोष रूप असावे ऋतू काळी स्त्री पुरुषाशी जे जे असेल मानसी सत्वरज तमोगुणेशी तैसा पिंड उपजे का ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला परासर 19 ऋषीवर तेने परी आचरती श्री गुरुमती ब्राह्मणाशी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी जो आचार्य विधीशी दैन्य केचे तया करी तो वंद्य होतो देवांशी कामधेनू येईल घराशी लक्ष्मी राहे खंडेशी पुत्र पोत्री नांदत म्हणती गुरु तयाशी आचार सांगितले तुझं हर्षी न जावे आता भिक्षेशी आचार करुणे सुखी ऐसे जी जी इच्छेशी कामना होईल निरोती सत्य जाना कन्या पुत्र नांदती सगुणा संध्यानं धरावा मानसी ऐसा वर लादुनी विप्र गेला संतोष होणी होता तैशीचे आचरोणी सकळा भिष्ट लादला येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे कर्म मार्ग निरूपण नाम सप्तत्रिशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमहंस श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 38 श्री गणेशाय नमः नामधारक विनविसिद्धासी पुढे चरित्र झाले कैसे विस्तारावे कृपेशे म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकाशी तुझे जय मज पुससी संतोष होतो आम्हाशी गुरुचरित्र आठविता नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही हारानुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला पर्यसी असे काश्यप गोत्रेशे नाम तया भास्कर ते दिवशी
भक्तजन करीत होते आराधन. ठरविता ती तया ब्राह्मण भोजन करी म्हणून या संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरुशी भिक्षा करविन आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता. परियसा त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तंदूल कणिक वरकड त्या प्रामाणिक सोपस्कार असे त्यापाशी भोजन करिता झाला निशी आपण आला मटाशी गाठोडी ठेवी आपुले ओशी मग निद्रा करी देखा नित्य घडे एसीच तयाशी भक्त येती आराधनेशी आरानुक नसे त्याशी नित्य जेवी समाराधनी समस्त त्याशी हसती पहा हो समाराधनेशी आहे ती घेऊन याला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी मासती न कर्मेलावरी समस्त मिळून द्विजवरी परिहास करिता अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलविती त्या ब्राह्मणाशी आजी भिक्षा कराव्याशी स्वयंपाक करी वेगेशी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू ऐकून श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजा झाला चरणावरी माथा ठेविला हर्ष गेला आयतीशी आणिले दव शिर घृत शाखा दोन्ही त्यापुरत स्नान करून सुचिरभूत स्वयंपाक केला त्यावेळी समस्त ब्राह्मण त्यावेळी मिळून आले श्री गुरुजवळी म्हणती आजी आमुचे पाळी यावं नाळ अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न कैचा हा आला ब्राह्मण आजी राहिला समाराधन श्री गुरु म्हणती द्विजाशी नका जाऊ घराशी शीघ्र जावे आंघोळशी येथेची जेवू तुम्ही आजी समस्त गेले स्नानासे श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणाशी शीघ्र करी का होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तर तत्क्षणी सांगितले श्री गुरुशी ब्राह्मण निरोप देते जा धावून ब्राह्मण समजता पाचारी ब्राह्मण म्हणते त्याशी स्वयंपाक व्हावे होईल निशी तू शीघ्र श्री गुरुशी भिक्षा करावी जाय वेगी ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्री गुरुजवळी आपण ब्राह्मण न येती ऐसे म्हणे आपण जेवू अपरात्री श्री गुरु म्हणते त्याशी नेम असे आजी आम्हाशी सहपंक्ती ब्राह्मणाशी जेवू आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित आम्हाशी जेवू वाडी घेतू परियसी जरी अंगीकार न करशी न जेवू तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुशी जो निरोप द्याला आपणाशी तोची निरोप माझ्याशी असे ब्राह्मणासहित जेवू घालीन ब्राह्मण मणी विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी न कळे बोले कवने परी आपले वाक्य सत्य करी मग काय करी तो ब्राह्मण विनोद तसे कर जोडन मज न येती ब्राह्मण विनोद करती माझा बोला श्री गुरु आणि शिष्याशी निरोपती जा वेगेशी बोलावून आणि ब्राह्मणाशी भोजन करूया म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावीत स्नाने करुणे आले त्वरित श्री गुरु मठाजवळी श्री गुरु निरोपिती तयशी पात्रावळी करा वेगेशी जेव्हा आज सकुटुंबेशी ब्राह्मण करीतो आराधना 4 श्रेष्ठ पत्रवाळी कराव्या तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मणजवळी त्याशी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणाशी विनंती करावी तू आहेसे तुम्ही यावे सहकुटुंबेशी आपण करीतो आराधन श्री गुरुचा निरोप घेऊन विनोद तसे तो ब्राह्मण द्विज म्हणती त्या सासोना काय जेव्हा म्हणतो आम्हा वृद्ध ब्राह्मण ऐसा म्हणती निंदा न करा श्री गुरु एकती जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सकळ पत्रावळी करीती ब्राह्मण श्री गुरु पूजा करीती त्वरिती करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगलारती तेने श्रीगुरु संतोषी ठाये घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणून आपणाजवळी ठेवी म्हणती त्यावेळी आणून तत्काळी श्रीगुरु जवळी ठेवीला श्री गुरुवंती ब्राह्मणाशी आमुचे वस्त्र घेऊन अन्नाशी झाकोनी ठेवी आम्हापाशी म्हणून वस्त्र देते त्यावेळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडल उदक घेऊन करी श्रीगुरु प्रक्षपिते अन्नावरी अभिमंत्रोणी त्यावेळी बोलावणी म्हणती ब्राह्मणाशी उघडो नको अन्नाशी काढून नेऊन समस्ताशी वाढी वेगी म्हणून तूप घालून गटात ओतून घे आणि कात वाढी वेगी ते ऐसे म्हणत निरोप देते श्रीगुरुशी श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाशी वाढो लागा या द्विजाशी आणि कौठविले बहुवशी वाढू लागले त्यावेळी भरून नेती तितके अन्न पुन्हा मागोते परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट होतून नेता ती वाढिले समस्त पंक्तीशी सहपंक्ती श्रीगुरुशी जेवी ताती अतिहर्षी द्विजर पुसते घृत असे आपुले करी वाढी तसे महापुरी विप्रमंती पुरे करी आकंठवरी जेविलो तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्तक्षालन करीती मुखा उचिष्टे गाडी ते तात्कालिका आचार्य म्हणती त्यावेळी तांबूला दिदी ती समस्त असे श्री गुरु बोलावणी तयाशी बोलावी या म्हणती आपुले पुत्राशी समस्त येवणी जेवतीले आले विप्रकुळी समस्त जेवणी गेले पंचामृत श्री गुरु मागोती निरोपित शूद्रादी ग्रामलोक बोलवावे त्याचे श्रीपुत्रासहित बोलावी शीघ्र असे म्हणत प्राचारीला आले समस्त जेवणी गेले त्यावेळी श्री गुरुपुस्ती ब्राह्मणाशी आता कोण राहिले ग्रामवाशी ते सांगते स्वामी असे अत्यंज आहेत उरले बोलावा त्या समस्ताशी अन्न द्यावे वाढून त्याशी जितुके मागती तृप्तीशी तितुके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही बुका सांगता ती श्रीगुरुनायका डांगोरा
पिठाग्रामात कोणी असती सूर्यकांत त्याशी बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामित वेळी प्राणी मात्र नाही उपवाशी सर्व जेवले परियसी मग निरोपिती त्या दिवशी भोजन तुवा करावे. श्री गुरु निरोप भोजन केले मागोती जाऊन अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न. श्री गुरु म्हणते तयाशी घेऊन जावे अन्न त्वरितेशी घालावे जाळात जळचराशी तृप्त होतील तेही जीव. इतुके झाल्यावरी श्री गुरु त्या द्विजा ते पाचारी वर देते दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त झाले तटस्थ देखील अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित 4 शस्त्र के विजेविले. एक म्हणते श्री गुरुकरणी स्मरली असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष परिपूर्ण नरसिंह सरस्वती नर दिसतो दंडधारी सत्य त्रिमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणते लोक अनेक अणिक अपार चरित्रता अमित हो सांगता शितीवर समस्त देवत तयाचे नवे सामर्थ्य. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामकधारक संवादे अन्नपूर्ती काज्वी चषुशस्त्र भोजन नाम अष्टती त्रिशोत्तमोध्याय. श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.